नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहर आणि परिसरात ढगफुटीसारखा पाऊस, ओढ्याचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये तर शहरातल्या रस्त्यांनाच आलं ओढ्यांचं स्वरूप. गैरप्रकार वाढण्याची शक्यता असल्यानं एक राज्य एक दस्त नोंदणीला अखिल भारतीय मराठा महासंघाचा विरोध. 18 जूनच्या महसूल मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवणार, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरेंची माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची माहिती. कोडोली ग्रामपंचायतीला बोगस बांधकाम परवाना सादर केल्याचं उघड. मूळच्या मांगले इथले आणि कोडोलीमध्ये बांधकाम करत असलेल्या जालिंदर अंकुश पाटील याला अटक. आणि कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक गावांमध्ये कर्नाटकी बेंदूर पारंपरिक उत्साहात साजरा. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 41,899 विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयांची यादी 26 जूनला कळणार आहे. आजपासून व्यवस्थापन आणि संस्था अंतर्गत शून्य फेरीला सुरुवात झाली आहे. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 21 मे रोजी सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानं ही प्रक्रिया 26 मेपासून नव्यानं सुरू करण्यात आली. तरी देखील सर्व्हर डाऊनच्या व्यत्ययामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात सुद्धा अनेक वेळा बदल करण्यात आला. प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी 8 जून रोजी जाहीर होणार होती. मात्र तात्पुरत्या यादीवर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून यादी 11 जूनला जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं. याची वेळ मात्र जाहीर करण्यात आली नव्हती. बुधवारी रात्री उशिरा ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे दिवसभर वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली. या यादीमध्ये विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि गुण यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती 26 जूनला कळणार आहे. आजपासून व्यवस्थापन आणि संस्था अंतर्गत शून्य फेरीला सुरुवात झाली आहे. आज कॉलेजमध्ये प्रवेश निश्चिती आणि अधिक माहितीसाठी तुरळक विद्यार्थी आणि पालक आल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीत यंदाची 11वी प्रवेश प्रक्रिया अडथळ्यांची शर्यत पार करत सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 16 जून रोजी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं आणि गणवेशाचं सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी ही माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 1957 शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये 16 जून या यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. राज्य शासनाच्या वतीनं 12 मार्च 2025 रोजी शासन निर्णय काढून याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार शाळांमध्ये पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येणार आहे. माननीय पालकमंत्री साहेब, माननीय नामदार मुश्रीफ साहेब आणि सगळं आमदार साहेब, खासदार साहेब आणि माजी सरपंच सदस्य सगळ्यांनी आम्ही आवाहन केलेली आहे आणि त्यांना ठरवून सुद्धा दिलेली आहे की कोणत्या शाळेला त्यांचा नोडल ऑफिसर सुद्धा आम्ही वाटून दिलेली आहेत. त्यामुळे सोमवारी 16 तारीखला सगळं यंत्रणा, सगळं अधिकारी कर्मचारी, सगळं यंत्रणा फील्डमध्येच असणार आहेत. आणि या व्यतिरिक्त मला खूप सांगायला आनंद वाटत आहे की आणि प्रत्येक गावाच्या सरपंच उपसरपंच त्यांना सुद्धा माझा पत्राने आणि कलेक्टर सरांच्या
मुलांच्या पत्राने आवाहन केलेली आहे की त्या दिवशी शाळेमध्ये जाणे, नुसतं त्या दिवशी जाऊन शाळेला भेट देऊन परत येण्याचा कार्यक्रम नाही आहे. आम्ही खूप डिटेल पद्धतीनं प्लॅन केलेली आहे की तिथे शाळेमध्ये जाणे, मुलांसोबत चर्चा करणे आणि शाळेच्या जे काही भौतिक सुविधा आहे ते चेक करणे आणि शाळेचा अभ्यासक्रमसुद्धा त्यांच्याशी डिस्कस करून याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल ते डिस्कस करून आणि आमचा एक नमुनासुद्धा आम्ही तयार केलेली आहे. त्यांच्याकडे जे काही फीडबॅक आहेत ते फीडबॅक घेऊन आमच्यापर्यंत यायचे आम्ही नियोजन केलेली आहेत. सर्व शाळांना पुस्तकांचं वितरण करण्यात आल्यानं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं सुद्धा मिळणार आहेत. की जे आपलं पाठ्यपुस्तक वितरण आपण करतो, आपलं पाठ्यपुस्तक वितरण 100% पूर्ण झालेलं आहे. आपल्याला जे स्टेट लेवलवरून पाठ्यपुस्तकं आपल्याला जिल्हा स्तरावर प्राप्त होतात, जिल्हा स्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तकं तालुका स्तर, केंद्र स्तर आणि शाळा स्तर, आपलं आज रोजी 100% पाठ्यपुस्तकं शाळा स्तरांपर्यंत पोहोचलेली आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं पाठ्यपुस्तकाचं वितरण होईल. दुसरा जो विषय आहे तो गणवेशाच्या बाबतीमध्ये, गणवेशाच्या बाबतीतल्या गाईडलाईन अशा आहेत की गणवेशाचं आपल्याला ग्रँट अवेलेबल होते समग्र शिक्षा अभियानांतर्गत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत आपल्याला एका गणवेशाची ग्रँट आणि सॉक्स आणि शूजची ग्रँट आपल्याला उपलब्ध झालेली आहे. ही ग्रँट आपण तालुका स्तरावर पाठवलेली आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीनं, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीनं एकत्रित सभा घेऊन गणवेश खरेदी करायची आहे. गणवेश खरेदी करून आणि शूज आणि सॉक्स खरेदी करून मुलांना द्यायचे आहेत. त्याबाबत देखील आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याचा आढावा आपला जिल्हा स्तरावरून सुरू आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमाच्या आयोजनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध राहील अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील अंबाई कॉलनीमध्ये घर बांधण्यासाठी जालिंदर अंकुश पाटील यानं कोडोली ग्रामपंचायतीकडे सादर केलेला बांधकाम परवाना हा बोगस असल्याचं निष्पन्न झालंय. कोडोली पोलिसांनी जालिंदर पाटील याला अटक केली आहे. पन्हाळा तालुक्यात महसूल विभागाकडील अधिकाऱ्यांच्या बोगस सही शिक्क्यांचा वापर करून शासकीय प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक प्रकरण उघडकीला आलंय. मूळचा शिराळा तालुक्यातील मांगले इथला जालिंदर अंकुश पाटील हा कोडोलीतील अंबाई कॉलनीमध्ये घराचं बांधकाम करतोय. त्यानं यासाठी आवश्यक असणारा कोल्हापूर नगररचना कार्यालयाकडील बांधकाम परवाना बोगस सही शिक्क्यांचा वापर करून ग्रामपंचायतीला सादर केल्याचं उघडकीला आलंय. जालिंदर पाटील यानं फेब्रुवारी 2022मध्ये सहाय्यक संचालक बा पाटील यांची बनावट सही करून बोगस बांधकाम परवाना तयार करून तो कोडोली ग्रामपंचायतीला सादर केला होता. हा दाखला बोगस असल्याची खात्री झाल्यानंतर नगररचना विभागाचे सहाय्यक आरेखक प्रकाश खाडे यांनी बुधवारी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी जालिंदर पाटील याला अटक केली आहे. एक राज्य एक दस्त नोंदणीमुळे गैरप्रकार वाढण्याची भीती व्यक्त करत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध असल्याचं कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं. राज्य सरकारला याचे दुष्परिणाम काय असतील हे मराठा महासंघाकडून सांगण्यात आलं असून या विरोधातील आंदोलनाची दिशा लवकरच स्पष्ट करू असंही त्यांनी सांगितलं. राज्य शासनानं 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये एक राज्य एक नोंदणी हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 1 मेपासून जिल्हा स्तरावर एक जिल्हा एक नोंदणी या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचा एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध असल्याचं महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार बैठकीत सांगितलंय. बुधवारी 18 जून रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या एक दस्त एक जिल्हा नोंदणी दरम्यान दस्त करताना अनेक गैरप्रकार समोर आलेत. दस्त नोंदणी करतेवेळेस बोगस व्यक्तीला उभं केलं जाणं, मृत व्यक्ती जिवंत असल्याचं दाखवून दस्त नोंदणी करणं, शेतकऱ्यांची दिशाभूल करून शासकीय प्रकल्पांजवळच्या जमिनींचे व्यवहार करणं, कुटुंबातील हिस्से निश्चित झाले नसताना एखाद्यानं जमीन विकणं, सामायिक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदारानं लीज डीड करणं, रेरा नोंदणीकृत नसणाऱ्या सदनिका आणि फ्लॅट विक्री करणं, तसंच 7/12वर इतर अधिकारात सरकारचं नाव असताना दस्त नोंदणी करणं असे अनेक गैरप्रकार सध्या सुरू असल्याचं कोंढरे यांनी सांगितलं.
याच धर्तीवर एक राज्य एक दस्त नोंदणीमध्ये गैरप्रकार घडत राहिले तर अनेक कायदेशीर पेच निर्माण होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघानं याबाबत राज्यभरात निवेदनं देत राज्य शासनाला धोक्याची माहिती दिली असल्याचं कोंढरे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. या पत्रकार बैठकीला महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, विजय पाटील, डॉक्टर लक्ष्मीकांत नलावडे, सरदार पाटील, अमरसिंह पाटील, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर पुणे वंदे भारत नंतर आता कोल्हापूर मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या एक्सप्रेसमुळं कोल्हापूरहून मुंबईला प्रवासाचा वेळ 11 तासांहून आता 7 तासांवर येणार आहे. कोल्हापूर मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करायला मध्य रेल्वे प्रशासनानं हिरवा कंदील दाखवलाय. 16 सप्टेंबर 2024 रोजी कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. आता कोल्हापूरहून मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोल्हापूर मुंबई मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. कोल्हापूर वंदे भारत ट्रेन कशी असणार आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. या एक्सप्रेसमुळे कोल्हापूर मुंबई प्रवासासाठीचा 11 तासांचा वेळ 7 तासांवर येणार असल्यानं प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. 8 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 530 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असणार आहे. 5 जूनला मुंबईमध्ये रेल्वे प्रशासनासोबत रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असल्याचं प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी सांगितलं. 5 जूनला आमची मुंबई येथे ZRCCची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही हा मुद्दा लावून धरल्यामुळे रेल्वेनं आम्हाला एक सुपरफास्ट गाडी द्यायचे कबूल केलेलं आहे. वंदे भारत रेल्वेच्या स्वरूपात आपल्याला कोल्हापूर ते मुंबई एक नवी सुपरफास्ट गाडी मिळते आहे. ही गाडी कंप्लीट वेगळी असणार आहे. कोल्हापूर पुणे वंदे भारत जी आता धावते त्या गाडीशिवाय ही दुसरी वंदे भारत कोल्हापूरला मिळत आहे. या गाडीचं टाईम टेबल आम्ही असं मागतोय, कोल्हापूरहून ती पहाटे लवकर सुटून रात्री कोल्हापूरला परत यावी. त्या हिशोबाने रेल्वेचं प्लॅनिंग चालू आहे. लवकरच आपल्याला ही गाडी धावताना दिसेल आपल्याला. या एक्सप्रेसमुळे कोल्हापूर मुंबई हा प्रवास कमी वेळेत आणि अधिक आरामदायी होणार आहे. पन्हाळा तालुक्यातील कळे गावातील स्मशानभूमीत कळणीचा प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी संशयित मांत्रिकावर कारवाईची मागणी करत कळे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पन्हाळा तालुक्यातील कळे गावातील स्मशानभूमीत करणीचा प्रकार उघडकीला आलाय. 11 जूनला गावातील एका वृद्ध व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या लोकांना 7 ते 8 तरुण स्मशानभूमीत करणी करत असल्याचं आढळून आलं. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना बघून त्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. स्मशानभूमीत लिंबू, केळी, गहू, नाचणी, उर्दू भाषेत लिहिलेल्या चिठ्ठ्या, काळं कापड अशा वस्तू आढळून आल्या. या प्रकारानंतर गावात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी असे अघोरी प्रकार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत कळे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा सुळगाव मार्गावरील वनपरिक्षेत्र संशोधन अधिकारी आजरा हे कार्यालय सतत बंद असतं असा आरोप स्थानिकांमधून होतोय. वरिष्ठ अधिकारी देखील याबाबत उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत. आजरा सुळगाव रोडवर वनपरिक्षेत्र संशोधन अधिकारी आजरा हे कार्यालय आहे. या कार्यालयात विविध प्रकारचं वनविषयक संशोधन केलं जातं. या कार्यालयात 1 क्लार्क आणि 2 फिरते कर्मचारी असल्याचं सांगण्यात येतंय. कार्यालयीन कामासाठी अनेक नागरिक या ठिकाणी फेऱ्या मारतायत. मात्र कित्येक दिवसांपासून हे कार्यालय बंद अवस्थेत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. सरकारी कार्यालय लोकांच्या सेवेसाठी असतात, मग अधिकारीच कार्यालयात नसतील तर त्यांच्यावर वरिष्ठ कारवाई करणार का, असा सवाल उदय लाड यांनी उपस्थित केलाय. आजरा येथील सुळगाव येथील रोडवरील विभागीय कार्यालय, वन विभागाचं जे संशोधन कार्यालय, हे कार्यालय 9:45 ते 5 वाजेपर्यंत चालू पाहिजे. असं असताना देखील त्या कार्यालयाचे जे संबंधित पदाधिकारी आहेत किंवा अधिकारी जे आहेत ते त्या कार्यालयात दिसून येत नाहीत. ज्यावेळी आम्ही त्या भागामध्ये जातो, RTIचा मी अर्ज टाकलेला, त्या माहितीसाठी मी गेलो असता ते कार्यालय बंद अवस्थेत आलं. काल आज 2 दिवस मी तिकडे फेरी मारतो, पण कार्यालय बंद आहे आणि संबंधित अधिकारी तिथे कोणीच नाही. कार्यालय हे लोकांच्या सेवेसाठी आहे.
आणि लोकांचे जर सेवा जर हे करू शकत नसतील तर ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का असा एक प्रश्न निर्माण होतो. दरम्यान कार्यालयातील कर्मचारी बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळं कदाचित कार्यालय बंद असावं असं वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी यांनी सांगितलंय. इचलकरंजी महापालिकेनं नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 8,000 मुलांना शालेय साहित्य आणि गणवेशाचं वाटप करण्याचा निर्णय घेतलाय. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महापालिकेनं हा उपक्रम हाती घेतलाय, अशी माहिती महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पदभार घेतल्यापासून वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेत. शहरातील महानगरपालिकेच्या 34 शाळांमधील 8,000 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्य आणि गणवेश वाटप करण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केलाय. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी महापालिकेचे अधिकारी शाळांमध्ये जाऊन गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. जास्तीत जास्त मुलांनी महापालिकांच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं. या उपक्रमांतर्गत मुलांना गणवेशासह बॅग, बूट, सॉक्स, पुस्तकं, वह्या, वॉटर बॉटल, कंपास, पॅड अशा वस्तू दिल्या जाणार आहेत. ज्या शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीची गरज आहे त्या इमारतींची दुरुस्ती करण्यासह विद्यार्थ्यांना आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या काही शाळांमध्ये यावर्षी CBSE पॅटर्न सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर शहरात कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त घरोघरी बैलजोडीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रीय बेंदूर सणासह कर्नाटकी बेंदूर सुद्धा साजरा केला जातो. आज शहरासह जिल्ह्यातील काही गावांमध्ये कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांप्रती या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सणाच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या घरी सकाळपासूनच बैलांना स्वच्छ धुण्यासह त्यांना आकर्षक पद्धतीनं सजवण्यासाठी लगबग सुरू होती. बैलांच्या शिंगांची रंगरंगोटी करत त्यांच्या अंगावर आकर्षक झूल टाकत त्यांना सजवण्यात आलं. बेंदूर सणानिमित्त बैलांची सवाद्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. काही बैलप्रेमींनी पंचगंगा नदी घाटावर बैलजोड्या आणल्यानंतर महिलांनी बैलांची पूजा करून नैवेद्य अर्पण केला. पंचगंगा नदी घाट परिसरासह गावागावांमधून खिल्लार बैलांचा अनोखा थाट पाहायला मिळाला. वटपौर्णिमेनिमित्त रुईकर कॉलनीतील परमपूज्य ज्ञानेश्वर हरी काटकर प्रणीत श्री स्वामी समर्थ मंदिरात मंगळवारी 56 भोग सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वटपौर्णिमेनिमित्त रुईकर कॉलनी परिसरातील प्रज्ञापुरीमधील परमपूज्य ज्ञानेश्वर हरी काटकर प्रणीत श्री स्वामी समर्थ मंदिरात 56 भोग सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्तानं श्री स्वामी समर्थांची फुलांनी सजवलेल्या रूपात पूजा मांडली होती. या सोहळ्यात श्री स्वामी समर्थांना 56 विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिर समितीचे अध्यक्ष नारायण बुधले यांनी या सोहळ्याची माहिती दिली. आजचा वैशिष्ट्य दिवस म्हणजे महिलांचा वटसावित्रीच्या पूजा. त्या पूजेच्या संदर्भात आपण ह्या सर्व भक्तांच्या माध्यमातून 56 भोग म्हणजे महाराजांना जे कृष्णाच्या परंपरेतनं जे चालू आलेलं आहे त्या नैवेद्य 56 भोगाचा महाराजांना अर्पण करतो. त्याप्रमाणे सगळ्या महिलांना आम्ही आवाहन केल्यामुळं अनेक महिलांनी सगळा जे आवडते महाराजांना आवडते जे पदार्थ आहेत ते प्रत्येकाने आपल्या कोयतीप्रमाणे आणून दिलेले आहेत. तसे म्हटलं तर 56 भोगाच्या ऐवजी 100च्या वर पदार्थ ह्या लोकांच्याकडून आलेले आहेत. त्यामुळं हा प्रसाद जवळजवळ 5-6 वर्ष झालं आम्ही ह्या 56 भोगचा प्रसाद करतो आहेत. ह्या श्री बापू खोत यांच्या मिसेस जे आहेत यांनी वर्षाली खोत यांनी आजची पूजा फुलाची सजवलेली आहे, मांडवलेली आहे आणि सर्व भक्तांचं त्यांना सहकार्य केलेलं आहे. या सहकार्याच्या माध्यमातून आणि स्वामी समर्थ भक्त मंडळ जे ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही हे सगळं उपक्रम राबवला जातो. आरतीनंतर श्री स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यावेळी जयसिंग जाधव, भाऊ घाटगे, सुधीर खोत, संजय दळवी, प्रकाश चव्हाण यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील प्रल्हाद गणपती मगदूम हे जागीच ठार झालेत, तर अवधूत गणपती शेवाळे हे गंभीर जखमी झालेत. बुधवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमाराला कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील म्हसोबा मंदिराजवळ हा अपघात झालाय. गोकुळ शिरगाव पोलिसांनी ट्रक चालक अरुण टाकळे याच्यावर गुन्हा दाखल केलाय. प्रल्हाद गणपती मगदूम आणि अवधूत शेवाळे हे दुचाकीवरून लक्ष्मी टेकडीकडून इचलकरंजीला चालले होते. ते रेमंड चौकाच्या अलीकडं म्हसोबा मंदिराजवळ आले असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकनं दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत मगदूम हे दुचाकीवरून पडून ट्रकच्या पाठीमागील डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडले. डोक्यावरून चाक गेल्यानं ते जागीच ठार झाले, तर अवधूत शेवाळे हे गंभीर जखमी झालेत. मयत मगदूम हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान बेदकारपणे वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कागल तालुक्यातील बानगे इथला ऋषिकेश उत्तम पाटील हा कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला होता. त्यानं उद्योगात यश न आल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. त्याच्या जाण्यानं बानगे परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. 23 वर्षांचा ऋषिकेश पाटील एक प्रसिद्ध कुस्तीपटू होता. कुस्तीमध्ये नाव कमवतानाच तो सैन्य भरतीची तयारी करत होता. परंतु उंची कमी पडत असल्यामुळं तो भरती होऊ शकला नाही. सैन्य भरतीचं स्वप्न भंगल्यानंतर ऋषिकेशनं काही वर्षांपूर्वी गावातच ब्रिकेट निर्मितीचा उद्योग सुरू केला. परंतु हा उद्योग अपेक्षेप्रमाणे चालत नसल्यानं त्याला कमालीचं नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून त्यानं कारखान्यात आत्महत्या केली आहे. कुस्तीमध्ये अनेक मातब्बर मल्लांना चितपट करणारा ऋषिकेश मनानं खचला आणि स्वतःच चितपट झाला. त्यानं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्यामुळं बानगे आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. कागल पोलीस ठाण्यात या आत्महत्येची नोंद झाली आहे. विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या सम्राट माने याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 47,000 रुपयांचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन असा 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज दुपारी फोर्ड कॉर्नर परिसरात कारवाई करत विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या सम्राट माने याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 47,000 रुपयांचं विदेशी मद्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कागल तालुक्यातील मुरगुडमधील सर पिराजी तलावाची तरुणांकडून स्वच्छता करण्यात आली. तलावाची स्वच्छता करत तरुणांनी तलाव परिसरातून 500 बाटल्या आणि 3 ट्रॉली कचरा गोळा केलाय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांकडून मुरगुडमधील सर पिराजीराव तलावाची स्वच्छता करण्यात आली. तलाव परिसरातून सुमारे 3 ट्रॉली कचरा संकलित करत तलावाचं पात्र, ओढा, तलावाशेजारील रिकामा परिसर संपूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. सुमारे 4 तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, अमोल मेटकर, आनंदा रामाणे, शिवाजी चौगुले, तानाजी भराडे, प्रफुल्ल कांबळे, संकेत शहा, जगदीश गुरव आदींनी सहभाग घेतला. इचलकरंजीतील बेकायदेशीररित्या गायीची वाहतूक करणारं वाहन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाठलाग करून अडवलं. त्यानंतर याची माहिती त्यांनी गावभाग पोलिसांना दिली. गावभाग पोलिसांनी गायींसह वाहन जप्त केलंय. तसंच चालक सागर निगवे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. हातकणंगल्याहून कर्नाटकच्या दिशेनं जाणाऱ्या एका वाहनात गायी असल्याची माहिती इचलकरंजीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पंचगंगा नदीजवळ हे वाहन रोखलं. या वाहनात 8 गायी असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. या गायी कापण्यासाठी नेत आहेत की विक्रीसाठी अशी विचारणा केल्यावर चालक सागर निगवे यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गावभाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चालक सागर निगवे याला ताब्यात घेत गायींसह वाहन जप्त केलं. कागल तालुक्यातील साके वनाळी परिसरात कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांबद्दल शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शेतकऱ्यांनी बैलांना सजवून गोड नैवेद्य खाऊ घातला. बैलांची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली.
कागल तालुक्यातील साके वन्हाळी परिसरात कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या शिंगांना रंग लावून अंगावर रंगीबेरंगी झुली आणि गळ्यात घुंगरांच्या माळा बांधून नवीन वेसण, मोरकी आणि कंठा घालत त्यांना सजवलं होतं. बैलांचं औक्षण करत त्यांना गोड पदार्थ खाऊ घालण्यात आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील पोवार यांच्या पुढाकारातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तालुका संघाचे संचालक बाळासाहेब तुरंबे, CB कांबळे, आनंदा तुरंबे, निलेश निउंगरे, वसंत पाटील, बाळासो पाटील, अश्विनी ननवरे, कल्पना पोवार, विद्या तुरंबे, सुशीला पोवार, वैशाली घराळ, जयश्री पोवार यांच्यासह ग्रामस्थांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. कोल्हापूर शहरात आज सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. शहराच्या अनेक भागात ओढ्या नाल्यांचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसलं. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहनं सुद्धा वाहून जाण्याचे प्रकार घडलेत. आज सायंकाळी कोल्हापुरात पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं. 4 वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस 6 वाजेपर्यंत सुरू होता. 2 तास पावसानं अक्षरशः झोडपून काढल्यानं जयंती नाला ओसंडून वाहत होता. या पावसामुळे जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला. शहरातील SSC बोर्ड परिसरातील केदार कॉम्प्लेक्स या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरलं. ओढ्याच्या काठावर असणाऱ्या या इमारतीमध्ये सुमारे 4 फूट पाणी साचलं होतं. यामुळे इमारतीच्या बेसमेंटमध्ये असणाऱ्या अनेक कार्यालयात पाणी जाऊन मोठं नुकसान झालं. याच इमारतीच्या बेसमेंटच्या पार्किंगमध्ये असलेल्या सुमारे 15-20 चारचाकी गाड्या आणि अनेक दुचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या. या सर्व गाड्यांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यानं गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालंय. ओढ्याच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा गाड्यांच्या इंजिनमध्ये जाऊन बसलाय, तर अनेक गाड्यांमध्ये ओढ्याचं घाण पाणी शिरल्यानं गाड्यांमधील कोचिंगचं देखील मोठं नुकसान झालंय. साचलेलं पाणी ओसरल्यानंतर देखील बेसमेंटमध्ये घाणीचा थर साचून राहिला होता. आजच्या पावसानं महानगरपालिकेनं केलेल्या नालेसफाईचा दावा फोल ठरवलाय. पुढील 2 दिवसात कोल्हापुरात आणखी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. आज सायंकाळच्या सुमाराला कोल्हापूर शहर आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी गावातील ओढ्यावरून पाणी वाहत असताना क्लासमधून घरी चाललेला अमन भालदार हा मुलगा वाहून गेलाय. आपत्ती व्यवस्थापनाचे जवान त्याचा शोध घेतायत, तर गोकुळ शिरगावमध्ये वाहून जाणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला स्थानिकांनी दोरीच्या सहाय्यानं वाचवलंय. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराला कोल्हापूर शहरासह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये अनेक सखल भागात पाणीच पाणी झालं होतं. सरनोबतवाडी इथल्या ओढ्यावर देखील पावसाचं पाणी आलं होतं. यावेळी खासगी शिकवणी करून घरी निघालेला मुलगा ओढ्यातून वाहून गेलाय. अमन भालदार असं त्याचं नाव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांकडून त्या शाळकरी मुलाचा शोध सुरू आहे. तर गोकुळ शिरगाव परिसरातील महामार्गाखालील बोगद्यातून चालत जात असताना एक परप्रांतीय तरुण वाहून गेला होता, पण स्थानिक नागरिकांनी त्याला दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलंय. सांगवडेच्या नूतन सरपंचपदी रंजना गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना नूतन सरपंच रंजना गुरव यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली. करवीर तालुक्यातील सांगवडे गावच्या मावळत्या सरपंच रुपाली कुंभार यांनी सत्तारूढ आघाडीमधील समझोत्यानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी आज ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत सरपंच पदासाठी रंजना गुरव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी संदीप पोवार आणि ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार खोत यांनी काम पाहिलं. या निवडीनंतर मावळत्या सरपंच रुपाली कुंभार यांनी नूतन सरपंच रंजना गुरव यांचा सत्कार केला. नूतन सरपंच रंजना गुरव यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली. बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली माझी निवड झाली सरपंचपदी. मी प्रामाणिकपणे त्यांची काम करेन.
गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले यांच्यासह ग्रामीण संपर्क प्रमुख बजरंग रणदिवे यांनी नूतन सरपंच रंजना गुरव यांचं अभिनंदन केलं. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी नूतन सरपंचांना शुभेच्छा देताना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. सांगोळगावची आज ग्रामपंचायत सरपंचाची निवड पार पडली. साहेबांचा जो आदेश होता त्या पद्धतीनं आम्ही वागलो, पण जरा वेळानं वागलो, पण साहेबांचा आदेश मानला. ह्यात आमच्या काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी विजय आहे आणि आदरणीय बंटी साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही इथून पुढच्या काळात वाटचाल करेन आणि या सरपंचांना भरघोस निधी देऊन या गावचा, आपल्या सर्व समाजाचा या ठिकाणी सांगोडे गावामध्ये विकास करावा असं मी ऋतुराज पाटील आणि बंटी पाटलांना विनंती करतो आणि सरपंचांना भावी काळात शुभेच्छा देतो. गेल्या 15 वर्षापासून बंटी साहेबांच्या माध्यमातून आणि गेल्या 5-6 वर्षात ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून या गावामध्ये कामांचा डोंगर उभा केलेला आहे त्यांनी आणि नेहमीच सांगवडं त्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे. आणि आज या ठिकाणी वहिनीची निवड करत असताना साहेबांच्या आदेशानुसार माननीय विजयराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झालेली आहे. आज सांगोडे गावामध्ये गेली अनेक वर्षे बंटीसाहेब आणि ऋतुराज साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत बॉडी सतत काम करत असते. मावळत्या वहिनी रुपाली वहिनी कुंभार यांनी मनाचा मोठेपणा दाखवत राजीनामा दिला आणि नवीन सरपंच म्हणून रंजना गुरव यांनी या ठिकाणी त्यांची सरपंच म्हणून निवड झाली. त्यांनी सर्व घटकांना पुढे घेऊन गावचा विकास साधतील अशी मी त्यांना अपेक्षा करतो आणि त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. आमचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या गटाचे या गावचे सांगोडे गावच्या नूतन सरपंचपदी श्री रंजना नरहरी गुरव वहिनी यांचं सरपंचपदी निवड झाली. याबद्दल मी सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामविकास अधिकारी, आमचे मार्गदर्शक विजयराव पाटील, आमचे मार्गदर्शक पोलीस पाटील नेमनाथ अण्णा माने, आमचे मार्गदर्शक सुकुमार जगनाडे, इतर सर्वच मधुकर माने, अरुण माने या सर्वांचं या निवडीसाठी सहकार्य लाभलं आणि या गावचं विकास आमदार सतेज पाटील साहेबांनी भरभरून केलेला आहे. तसेच त्यांच्या पावलापाऊल ठेवून आमचे ऋतुराज दादा यांनीसुद्धा 5 वर्षांमध्ये फार मोठा विकास काम या गावामध्ये केलेला आहे. त्यांच्या पावलापाऊल ठेवून आज रंजना वहिनी राहिलेला विकास पूर्ण करतील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. नूतन सरपंचांसह सदस्यांनी ग्रामदैवत श्री नृसिंह देवाचं दर्शन घेतलं. माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, उपसरपंच कल्पना देसाई, ग्रामपंचायत सदस्या सायली पाटील, संपदा सोनवणे, ज्योती जाधव, विवेक चौगुले, रोहित पाटील, शीतल भेंडवडे, सनी काशिंबरे, विजय पाटील, नेमिनाथ माने, रामगोंडा पाटील, गौतम पवार, नानासो पाटील, दादासो घाटगे, विनायक शेळके, अरुण माने, सर्जेराव बिरंजे, बाजीराव देसाई, धर्मा यादव, अरुण सोनवणे, नारायण गुरव, नरसू आलासे, महेश गुरव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहर आणि परिसरात ढगफुटीसारखा पाऊस, ओढ्याचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये तर शहरातल्या रस्त्यांनाच आलं ओढ्यांचं स्वरूप. गैरप्रकार वाढण्याची शक्यता असल्यानं एक राज्य एक दस्त नोंदणीला अखिल भारतीय मराठा महासंघाचा विरोध. 18 जूनच्या महसूल मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवणार, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरेंची माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची माहिती. कोडोली ग्रामपंचायतीला बोगस बांधकाम परवाना सादर केल्याचं उघड. मूळच्या मांगले इथले आणि कोडोलीमध्ये बांधकाम करत असलेल्या जालिंदर अंकुश पाटील याला अटक.
आणि कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक गावांमध्ये कर्नाटकी बेंदूर पारंपरिक उत्साहात साजरा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.